मानसी, महाशिवरात्री आली ग आणि किती बाजारात सगळीकडे कवट दिसत आहेत. हो ना. मला एक प्रश्न पडला की कवट आणि महाशिवरात्री ह्याचा काय संबंध आहे, तुला काही माहिती आहे? हा म्हणजे थोडंफार मला माहिती आहे, हा. कारण का स्कंद पुराणामध्ये कुठेतरी असा उल्लेख आहे हा. की समुद्र मंथनातनं हा. विषप्राशन केल्यानंतर त्या विषाचा दाह कमी व्हावा हा. म्हणून महादेवांना कवठ दिलं गेलं असा उल्लेख माझ्या वाचनात आला. म्हणजे आता ओ. त्याच्यात कितपत खरं खोटं मला ते तपासून बघायला लागेल, हा. पण असं म्हटलं जातं. आणि त्या सीझन मध्ये ते मिळतच असेल बहुतेक हा ना? म्हणजे ते- कवठाचा सीझन हाच असतो ना, बरोबर. की शिशिर ऋतू संपतो आणि हा. वसंताची सुरुवात असते, त्याच्यामध्ये बरोबर. आपल्याला कवठ कवट बाजारामध्ये दिसतं. हो, अच्छा, म्हणजे कवठाला खरंच पौराणिक महत्व आहे. हा, आणि मला एक काय वाटलं, जेव्हा मी आहारशास्त्राचा अभ्यास सुरू केला हा. तेव्हा मग मला पटायला लागलं की विषाचा आणि कवठाचा काय संबंध असावा. हा. तर कवठामध्ये खूप फायबर्स असतात बरं. आणि ह्या फायबर्सचं काय काम असतं तर इंटेस्टाईनमध्ये जाणं आणि हा. इंटेस्टाईनची जी मुवमेंट असते हा. ती पटपट करणं, ज्याला आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट असं म्हणतो. ओके. हां, आणि ती फायबर्समुळे भरभर केली जाते. त्यामुळे होतं काय की अन्नाचं जे विघटन केलं जातं हा. तर त्याच्यामध्ये असलेले टॉक्झिक सबस्टन्स किंवा कॅन्सर कॉझिंग कंपाऊंड ज्याला आपण म्हणतो त्यांचा संबंध त्या इंटेस्टाईनच्या लेअरशी फार कमी काळ येतो आणि ते पटपट पुढे सरकवले जातात हा. आणि नंतर त्यांचं रूपांतर स्टूलमध्ये होतं. ओके. त्यामुळे हा जो कॉन्टॅक्ट असतो तो तो कमी कमी, होतो, म्हणजे हा. त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, तर डिरेक्टली स्टूलमध्ये रूपांतर होतं. रूपांतर. म्हणजे हे टॉक्झिक सबस्टन्सेस सगळे आपल्या शरीराबाहेर काढले जातात. अच्छा. आणि दुसरा त्याचा उपयोग असा असतो फायबर्सचा की आपल्या शरीरामध्ये जे गुड बॅक्टेरिया असतात जे इंटेस्टाईनमध्ये आपल्या अन्नाचं ब्रेकडाऊन करतात, हा. तर हे ब्रेकडाऊन होत असताना त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार होतात. बरं. आणि हे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स कॅन्सर कॉझिंग सबस्टन्सेसला प्रिव्हेंट करतात. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्याचं टॉक्झिक जे असतं हा. ते आपल्या शरीराबाहेर जायला आणि त्याचं प्रिव्हेंशन व्हायला मदत होते. अच्छा. त्यामुळे तिथे मला पटलं की मग विष आणि कवट याचा काय संबंध असावा. बरोबर. तर मग आपण अशा बहुगुणी कवठाचीच आज एक रेसिपी बघूया. हो चालेल ना. पण काय आहे ना, ऍक्च्युली मी लहान असताना ना मला अजिबात कवठ आवडायचं नाही. म्हणजे ते चटणी किंवा गोड प्रकार आईनी काही केले ना हा हा तरी हा. आवडायचं नाही. आईनी ना मग एक कोर्स केला होता जेलीज, जॅम अँड जेलीजचा. तर ओके. मग आईनी आम्हाला कवठाची जेली करून दिली ओ, आणि ती मस्तच. खाऊ घातली. तेव्हापासून कवठ खायला लागलो त्या रूपात आम्ही. हो, आणि मुख्य म्हणजे ना मी फक्त तुला फायबर्स सांगितलं, हा. पण त्याच्यात फायबर व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि थोड्याफार प्रमाणात कॅरोटीन हे पण असतं. म्हणजे कॅल्शियम फॉस्फरस म्हटलं की आपल्याला हाडं आणि दात यांचा तर उपयोग माहितीच आहे, हो. पण 99% जरी हाडं आणि दातासाठी कॅल्शियम वापरलं गेलं असलं तरी उरलेलं 1% हे आपले मसल्स आणि नर्व्हस सेल्स ह्यांच्या बिल्टअपसाठी लागतं. त्यामुळे जर तिथे कॅल्शियम आणि फॉस्फरस कमी पडलं तर मसल्स आखडणं किंवा त्यांचं आकुंचन नीट न होणं, कॉन्ट्रॅक्शन नीट न होणं, हे सगळे तुम्हाला त्याचे दोष दिसायला लागतात. बरोबर. आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जसं आपण म्हणतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तसं एकमेकांमध्ये हे हातात हात घालून कॅल्शियम आणि फॉस्फरस अगदी काम जोडीने करत काम असतात. करतात आणि हे दोन्ही आपल्याला कवठामध्येच सापडतात. अच्छा. हां, आणि दुसरं मी म्हटलं कॅरोटीन, ज्याचं आपल्या म्हणजे हा एक पिगमेंट आहे, कलर पिगमेंट. आपण नाव ऐकलंच असेल की केशरी पदार्थ जे असतात त्याच्या सगळ्यामध्ये आपल्याला कॅरोटीन सापडतं. हे कॅरोटीन आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याचं विटॅमिन ए होतं. त्यामुळे मग नेत्र म्हणजे डोळ्यांसाठी जे उपयुक्त असतं किंवा नेत्ररोग प्रतिबंधक आपण ज्याला म्हणतो कॅरोटीनला, ते आपल्याला त्यातून मिळतं कवठामधून. खरंच बहुगुणी आहे का? हो चालेल, मग बघायची रेसिपी. हो चालेल ना. हे बघ, हे आपल्या जेलीसाठी लागणारं अगदी कमीत कमी साहित्य आहे. एक कवट घेतलेला आहे, तो चांगला पिकलेला आणि जड घ्यावा, म्हणजे मग त्याच्यात गर चांगला असतो. 1 कप साखर आहे, पण ह्याचं प्रमाण मी नंतर गर किती येईल त्याप्रमाणे ठरवीन. पाणी, चिमूटभर सेंधव मीठ, उपवास असल्यामुळे इथे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे, आणि अर्ध लिंबू. बस एवढ्याच साहित्यामध्ये आपली मस्तपैकी जेली तयार होणार आहे. सगळ्यात आधी ना हा कवट आपण फोडून घेऊया. ह्या बत्त्याने आपण
हा कवट फोडून घेऊया. होय, छान गर निघाला आहे त्याच्यातनं. हा सगळा मी एका बाउलमध्ये काढून घेते आता. हे बघा, साधा हे पाऊण बाउल भरेल एवढं गर आपला निघालेला आहे. आता ह्या जाडबुडाची कढईमध्ये मी हा पल्प काढून घेते. हा साधारणतः पाऊण बाउल आहे, तर मी इथे दुप्पट ते अडीचपट पाणी घालते. आता आपण हे सगळं छान मॅश करून एकजीव करूया. हे असंच आता साधारण 15 मिनिटं छान उकळू द्यायचं, म्हणजे सगळा तो अर्क ह्याच्यात उतरला पाहिजे. कवठामध्ये 2 प्रकारचे फायबर्स आपल्याला सापडतात. पहिला आहे सोल्युबल फायबर आणि दुसरा आहे इनसोल्युबल फायबर. आपण सोल्युबल फायबर बघूयात. सोल्युबल फायबर ह्याचा पेक्टिन ह्या स्वरूपात आपल्याला मिळतो. तर सोल्युबल फायबर म्हणजे काय, तर जो पाण्यामध्ये विरघळतो. आत्ता जसं प्रीतीने पाण्यामध्ये कवठ घातलंय, ते पाण्यात घातल्यानंतर हे पेक्टिन तिथे विरघळायला सुरू होतं आणि त्याची जेली तयार होते. आता ही जेली जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा आपला पचनाचा जो स्पीड असतो तो मंदावतो. त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाची जी साखर होते ती आपल्या शरीरात हळूहळू ॲब्सॉर्ब होते. त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्या रक्तात वाढत नाही. त्यामुळे हे कवट डायबेटीस ज्यांना आहे अशा लोकांनी खाल्लं तरी त्यांना ते फायद्याचं ठरतं. दुसरा आपण प्रकार बघतो की आपल्या इंटेस्टाईनमध्ये गुड बॅक्टेरिया असतात जे अन्नाचं पचन करतात. कवठामधलं पेक्टिन गुड बॅक्टेरियाचं खाद्य असल्यामुळे गुड बॅक्टेरियाचा काउंट वाढण्यास मदत होते. हे बघा, आता हे छान आटलंय आणि सगळा अर्क त्या पाण्यात गेलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडं कोमट झालं की आपण गाळून घेऊया. आता हे जरा कोमट झालंय, मी छान गाळून घेते. हे बघा, पूर्ण छान गर निघालेला आहे ह्याचा. आता हे जे आपलं उरलेलं आहे कवठाचं, हे त्याच्यात पण थोडासा गर आणि बिया वगैरे आहेत. तर आई काय करते, ह्यातच परत तिखट, मीठ, साखर, जिरे आणि थोडंसं लिंबू पिळून छान चटणी तयार करते. अरे वा, म्हणजे ह्याच्यातलं पण फायबर आपल्याला मिळणार. हो हो, करेक्ट. हे परत आपल्या पोटात जाईल म्हणजे. हां, तर हे जे गाळून वर राहिलेले फायबर्स आहेत ना, त्यांना आपण इनसोल्युबल फायबर म्हणतो, म्हणजे जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत. ह्याचा सुद्धा आपल्या शरीराला खूप उपयोग होतो. मुख्य हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला स्वच्छ ठेवण्याचं काम करतात आणि मगाशी मी जसं म्हणाले तसं इंटेस्टाईनची मूव्हमेंट होण्यामध्ये ह्यांची आपल्याला मदत होते. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास उद्भवत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कवठ हे आपली पचनक्रिया किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठी मदत करतात. साधारणतः एवढा पल्प आपला निघाला आहे, तर आपण हा मेजर करून घ्यायचा किती कप किंवा बाउलमधनं. एक पूर्ण कप भरून निघालेला आहे. म्हणजे तू 2 वाट्या पाणी घातलं होतंस ते साधारण 1 वाटी होईस तोपर्यंत आपण आटवलेलं आहे. तर आता मी मगाशी साखरेचं प्रमाण सांगितलं नव्हतं. तर जेली करताना एक बोल समजा हा जर पल्प निघालाय तर मी पाऊण कप साखर घेते. तर काहींना आंबट गोड चव आवडते, काहींना जास्त गोड लागतं, तर त्यांनी 1 वाटी साखर घ्यावी. मी इथे 1 कप पल्पला पाऊण कप साखर घेते. आता हा पूर्णच्या पूर्ण पल्प कढईत टाकते. आता त्याच बॉलच्या मेजरमेंटनी पाऊण कप साखर घालते. आता छान मिक्स करून साखर विरघळू द्यायची आणि हे थोडं आटू द्यायचं. आता इथे मी या प्लेटला तूप लावून घेतलंय, तर ते थोडं आपण ग्रीस करून घेऊया, म्हणजे आपल्या वड्या छान पडल्या जातात. प्लेट आपली रेडी ठेवूया आपण वड्या पाडायला. आता हे थोडं आटत चाललंय, आपण एक जस्ट चेक करूया. हे चेक करण्यासाठी ना आपण 1-2 थेंब ह्याच्यात पाडूया. हे असं पसरतंय, त्याचा फ्लो व्हायला नको, ते तिथल्या तिथे राहायला पाहिजे, म्हणजे मग
आपल्या जेलीसाठी मिश्रण तयार आहे असं समजा. आता या पॉइंटला मी अगदी चिमूटभर सेंदव मीठ टाकते आणि 1 टीस्पून लिंबाचा रस. कारण लिंबू कसं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे ना, ती आपली जेली बरेच दिवस टिकते. बघा आता हे छान आटलंय. आपण परत एकदा टेस्ट करून बघू. हे बघ, हे अजिबात पसरत नाहीये आता. म्हणजे आपलं हे जेलीसाठी सोल्युशन तयार झालेलं आहे. तर आता मी इथे गॅस बंद करते. आता आपण हे आपलं मिश्रण आता ग्रीस करून ठेवलेल्या ट्रे मध्ये ओतूया. आता हे छान ह्याच्यात पूर्ण स्प्रेड झालेलं आहे. थोडासा हे फेस वाटला तर तुम्ही काढू शकता, पण नाही काढला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता ही थंड व्हायला आपण सेट व्हायला ठेवून देऊ. आणि हे थंड झालं की थोडं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू आपण. जेली आपली छान सेट झालेली आहे. आता छान आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ. एकदम छान वड्या पडतायत. वाव, एकदम मस्त वडी पडली आहे. खूपच सुंदर. म्हणजे अगदी विदाउट जिलेटिन आणि काही केमिकल न वापरता आपली जेली तयार झाली. हा, म्हणजे त्याच्यात पेक्टिन असल्यामुळे एकदम नैसर्गिक जेली तयार झाली आहे. येस. हे बघा किती मस्त जेलीज आपल्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आता अशा झटकीपट थोड्याशा साहित्यातनं होणाऱ्या आपल्या बहुगुणी कवठाच्या जेलीज तुम्ही नक्की घरात करून बघा. म्हणजे ते बाहेरचं केमिकलयुक्त जिलेटिन वगैरे वापरण्यापेक्षा ह्या किती मस्त होतात. म्हणजे जेणेकरून काय, मुलंही खुश आणि आपण आया पण खुश. अगदीच, नक्कीच ट्राय कर बरं. खूपच मस्त झाल्यात. हो ना. हे साखर बरोबर वाटते का? एकदम परफेक्ट. परफेक्ट ना. म्हणूनच अशा नाविन्यपूर्ण रेसिपीज बघण्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.